हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता अगदी लवकरच राखी पौर्णिमा येते. राखी पौर्णिमेसाठी आपण स्पेशल बनवत आहे नारळी भात. नारळी भातासाठी लागणारं सगळं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी ओलं नारळाचा कीस, पाऊण वाटी गूळ, तूप, सुके मेवे, खडे मसाले आणि केसर. नारळी भात आपण कुकरमध्ये करतो आहे. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तूप घातलेलं आहे. सगळ्यात पहिले मी सुके मेवे यामध्ये छान तळून घेणार आहे. काजू, बदाम आणि किसमिस आपण तुपावर छान परतवून घेणार आहे. काजू, किसमिस आणि बदाम आपण परतवून जेव्हा घालतो तेव्हा जास्त छान लागतात. त्यामुळे आपण छान परतवून घेतले आहे तुपावर, बघू शकताय. आता आपण ते कुकरमधून काढून घेणार आहे आणि डायरेक्ट आता याच कुकरमध्ये आपण फोडणी करतो आहे. त्यासाठी मी 3-4 लवंगा, 3-4 विलायची आणि दालचिनीचा 1 तुकडा घातलेला आहे. टाकल्याबरोबरच छान सुगंध सुटलेला आहे. आता हे खडे मसाले आपण तुपावर परतवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले होते 2-3 पाण्याने आणि एक 10 ते 15 मिनटं तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता ते तांदूळ आपण या तुपामध्ये टाकून या खडे मसाल्यांसोबत छान परतवून घेणार आहे. राखी पौर्णिमेला नारळी भाताचं खूप महत्त्व आहे. पण आजकाल हे जुने पारंपरिक पदार्थ बरेचदा केलेच जात नाही. पण त्या सणानुसार जर आपण ते केले तर त्याची माहिती आपल्या मुलांना देखील होते आणि त्यानिमित्ताने तो पदार्थ घरामध्ये केला जातो. तांदूळ आपले छान परतले गेले आहेत तुपावर. आता 1 वाटीच आपण ओल्या नारळाचा किस आहे तो टाकलेला आहे. तो टाकून पण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. थोडंसंच परतवून घेतलेलं आहे आणि आपण 1 वाटी तांदळासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. एवढी गोळी एकदम सफिशियंट आहे. आता गूळ टाकून पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. या राखी पौर्णिमेला तुम्ही हा नारळी भात करून बघा, मुलांना आवडेल आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये केला जातो. अगदी कमी साहित्य लागतं. नेहमी श्रीखंड, बासुंदी किंवा विकतच्या मिठाया खाऊन खाऊन सगळेजण आता कंटाळलेले आहे. म्हणून हा राखी पौर्णिमेला तुम्ही भात करून बघा. आता आपण जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते यामध्ये टाकलेले आहे. त्यानंतर दुधामध्ये आपण केसर भिजवून ठेवलं होतं ते टाकलेलं आहे. आपण 1 बाऊल तांदूळ घेतले होते त्यासाठी आपण 2 बाऊल पाणी वापरलेलं आहे. आता आपण पाणी पण टाकलेलं आहे. सगळं टाकून आता छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवट आपण थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूड टाकून सुद्धा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावणार आहे आणि 2 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहे. 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात एकदम परफेक्ट होईल. 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता. आता कुकरचं पूर्ण प्रेशर गेलेलं आहे. आपण बघून घेऊ. बघू शकताय भात एकदम छान शिजलेला आहे. रंग पण खूप छान आलेला आहे. मी आता तो प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे. त्याचा आणि केशराचा रंग एकत्र होऊन खूप सुरेख रंग आलेला आहे भाताला, बघू शकताय तुम्ही. मस्त आता वरून गरम गरम तूप घेऊ. भाताचं टेक्स्चर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. एकदम छान मऊ असा दाणा झालेला आहे आणि भात मोकळा देखील झालेला आहे, बघू शकताय. खूप सुरेख रंग आलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने केलेला हा नारळी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.